नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 2 फेब्रुवारी 2025. तर आजचे आपण जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अरिना सबलेंका हिने ऑस्ट्रेलियन ओपन 2024-25चं विजेतेपद पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक च्या अगोदर त्याचे आपण महत्त्वाचे पॉईंट बघूया. बेलारुसच्या अरिना सबलेंका हिने 2024 मधील ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं असून सबलेंका हिने चीनच्या झेंग फिनवेनचा पराभव करत सलग दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलेलं आहे. 2012 आणि 13 मध्ये व्हिक्टोरिया अझारेन्कानंतर सलग ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी सबलेंका ही पहिली महिला ठरलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. कॅसिनी ह्युजेन्स मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शनीचे वातावरण आणि चंद्र तपासणे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. बहुउद्देशीय ऑक्टोकॉप्टर विकसित केल्याबद्दल प्रतिष्ठित विशिष्ट सेवा पदकाने कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वरिंदर सिंग यांना बहुउद्देशीय ऑक्टोकॉप्टर विकसित केल्याबद्दल प्रतिष्ठित विशिष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचं नाव आहे वरिंदर सिंग. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारतीय लष्करातील शीख रेजिमेंटचे सदस्य हवालदार वरिंदर सिंग यांना लष्करी तंत्रज्ञानातील त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून विशिष्ट सेवा पदक मिळालेलं आहे. सिंग यांची नाविन्यपूर्ण निर्मिती बहुउद्देशीय ऑक्टोकॉप्टर ही ड्रोन तंत्रज्ञानातील अतुलनीय प्रगती दाखवणारी आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. देशाच्या अर्थव्यवस्थेचा वर्तमान कामगिरीचा लेखाजोखा आर्थिक मूल्यांकन असलेला कोणत्या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2024-25चा लेखाजोखा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अहवाल सादर केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. व्ही. अनंत नागेश्वरन हे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 6.3 ते 6.8 हा आर्थिक विकास दर वर्तवण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत आणि नेपाळ दरम्यान मैत्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट भारताने ठेवण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 2030 पर्यंत भारताने कुष्ठरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य हे प्रथम स्थानावर आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तेलंगणा राज्य हे प्रथम क्रमांकावर आलेलं आहे. कशामध्ये? आर्थिक पाहणी अहवालानुसार करवसुलीच्या संदर्भामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. स्वतःच्या सर्वाधिक करवसुली करणाऱ्या राज्यांच्या करवसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा हा कितवा क्रमांक लागतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. महाराष्ट्राचा करवसुलीच्या संदर्भामध्ये 4था क्रमांक लागत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. पहिले रायसिना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे? कोणतं? पहिले रायसिना मध्यपूर्व संमेलन. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अबुधाबीमध्ये हे पहिले रायसिना मध्यपूर्व संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी. नायडू जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सचिन तेंडुलकर यांना
C.K. नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि ते पुरस्कार मिळवणारे किती व्यक्ती आहेत, तर ते 31वे व्यक्ती ठरलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जसप्रीत बुमराह यांना सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे? तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक ए. स्मृती मंधाना. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. तारकटोरा स्टेडियम, दिल्ली. अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठं होणार आहे? दिल्लीमध्ये तारकटोरा स्टेडियम या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या जीडीपी मध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शेती क्षेत्राचा वाटा 16% आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा C.K. नायडू जीवन गौरव पुरस्कार सन्मानित होणारे सचिन तेंडुलकर हे कितवे मानकरी ठरलेलं आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 31वे मानकरी ठरलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. अंतराळात वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग खालीलपैकी कोणत्या संस्थेने केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. इस्रोने क्रॉप्स प्रयोगाचं यशस्वीपणे सुरुवात केलेली आहे. आणि याच्यामध्ये कशाचे बियांचा वापर केलेला आहे? तो मेथीच्या बियाचा वापर केलेला होता. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत हा तिसरा सर्वात मोठा मेट्रो सेवा देणारा देश ठरलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. महाकुंभमधील चेंगराचेंगरी प्रकरणे तपासण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आलेला असून या आयोगाचे मुख्य म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. न्यायमूर्ती हर्षकुमार यांची मुख्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. पहिले रायसिना मध्यपूर्व संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिलं संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. पहिले रायसिना मध्यपूर्व संमेलनाचे प्रमुख अतिथी कोण होते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. एस. जयशंकर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. 2025 या वर्षात खालीलपैकी कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अक्षय सक्सेना यांना वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. ॲक्झिओम मिशन 4 म्हणजेच AX4 साठी पायलट म्हणून कोणाचे नाव जाहीर करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. शुभांशु शुक्ला यांचं जाहीर करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 30 जानेवारीला उष्णकटिबंधीय रोग दिवस हा साजरा केला जातो. त्याच्याबद्दल पॉइंट आहेत. 30 जानेवारी 2025 रोजी जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग म्हणजेच NTDs दिनानिमित्त इंडिया गेट जांभळ्या आणि केशरी रंगात प्रकाशित करण्यात आलेला होता. 2022 पासून दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस जागतिक NTDs म्हणजेच जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, हे होते काही 2 फेब्रुवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता.